हाय गाईज, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर मी पहिल्यांदा व्लॉग बनवत आहे आणि नवीन सुरुवात करत आहे, तर मला सपोर्ट करा. आणि आज आहे मंगळवार आणि पालखी पुण्यात आल्यामुळं ह्यांना आज वर्क फ्रॉम होम दिलेलं आहे. तर ह्यांना चिकन खायचं आहे, तर बघूया आता चिकन मी बनवते आहे. ह्यांना कसं वाटेल काय तर बघूया. चला कंटिन्यू करू ब्लॉग. मी इथं चिकन आळणी करून घेतलेलं आहे. चिकन आळणी झालेलं आहे. इथं कांदा टमॅटो खोबरं वगैरे सगळं करून घेतलेलं आहे. इथं कांदा वगैरे भाजून घेतलेला आहे. आता बघूया, कंटिन्यू करा ब्लॉग. ए काळ्या काळ्या, आम्ही याचं नाव काळ्या ठेवले. ए काळ्या, कालू, काळ्या. आणि ही चिंगी. चिंगी काय पाहिजे? ह्यांना आलाय आता चिकनचा वास, त्यामुळे ह्यांना खायचे चिकन. चिंगू करा थोडीशी. करतो, माझं काम चालू आहे. असू द्या, चला थोडीशी करा. नाही, तू कर तुझं काम, मी माझं काम चालू आहे. माझं मी डायरेक्ट खायला येणार. मी कांदा आणि आता खोबरं आणि त्यात थोडे आल्याचे तुकडे बी टाकलेले आहेत. आता हे मिक्सरमध्ये आपण चांगलं वाटण करून घेऊ. आणि इकडे आळणी रस्सा शिजतोय, तोपर्यंत आपण वाटण करून घेऊ मस्त. आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकते. थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा लसूण. आणि सांगायचं राहिलं, थोडेसे टमाटर, एक टमाटा घेतलाय. हिला आलाय वास. सकाळी खाल्ले ना मासे, मग आता परत काय? अगं कशी बोलती. खाल्ले ना सकाळी मासे, हां परत खायचं? थांबा देते तुला, थांब. हां देते, झाल्यावर देते. हो का कशी लाड करती, हो का कशी लाड करती. हो देते. काळ्या, आणि सगळ्यांना बोलवती. ओ बाळा देते. हां थांब. तर चला मग आता वाटण करून घेऊ आणि भेटू वाटण झाल्यावर. मी थोडीशी कोथिंबीर आणि टमॅटो टाकला. आणि टमॅटो विसरलं होतं टाकायचं, नंतरनं टाकला, कच्चाच टाकला. भाजून टाकतात पण मी कच्चाच टाकला, जाऊ द्या म्हटलं. आणि नंतरनं थोडंसं ओबडधोबड घेतल्यानंतर थोडंसंच पाणी टाकलं. आणि नंतर परत एकदा मिक्सरमध्ये चांगलं बारीक फिरून घेतलं. 2दा-3दा फिरवलं की होऊन जाते बारीक. मग मी अजून एकदा फिरवलं आणि फिरवल्यानंतर झालं, बऱ्यापैकी बारीक झालं. आणि नंतर म्हटलं चला, आणि उशीर खूप झाला होता स्वयंपाक करायला, 3 वाजले होते. आणि त्यानंतरनं मग इथं आळणी रस्सा बी तयार होता. म्हटलं त्यांचं काम चालू आहे, त्यांना थोडंसं प्यायला द्यावं आळणी रस्सा, आणि त्यांना सर्दी बी झाली होती. मग नंतरनं मी त्यांना घेऊन गेले आळणी रस्सा. आणि इथं आमचे चिंगी आणि काळं वेटिंगला थांबले होते की आमचा नंबर कधी होते. त्यांना म्हटलं थांबा, थोड्या वेळाने तुम्हाला देते. मग ह्यांना नेऊन दिलं. ह्यांना म्हटलं सांगा कसा झाला आळणी रस्सा. आणि मग ह्यांनी पिऊ का नको, कारण मी पहिल्यांदा चिकन बनवलेलं होतं. आणि मग त्यानंतरनं ह्यांनी पिला आणि ह्यांना आवडला. आणि नंतरनं म्हटलं चला आता उशीर झाला. आणि चांगली तारीफ पण केली माझी. पिऊ ह्यांना एवढं कॅमेऱ्यामध्ये बोलता येत नाही, पण ठीक आहे पिला. नंतर ह्यांची पण म्हटलं ह्यांना पण थोडंसं द्यावं. मग ह्यांचं बी थोडं ताट. आता ह्यांना पण जेवण दिले, ह्यांनी पण आता खातील. आणि खूप उशीर झाला होता, त्यामुळे म्हटलं आता जरा ब्लॉग कंटिन्यू, रेसिपी नाही दाखवते ना, मग त्यामुळे मी पटापटा खूप स्वयंपाक करून घेतला, कारण खूपच उशीर झाला होता. आता ह्यांची थाळी बनवली आहे, चिकन थाळी. आळणी बनवलाय, रस्सा बनवलाय, भात बनवलाय आणि भाकरी. ह्यांना विचारू कसा झालाय. झालं का चांगलं? रस्सा पण मस्त पैकी झालेला आहे. आणि आता बिर्याणीची टेस्ट करूया आपण. असं काय बोलताय? त्यांना बोलायला येत नाही. सुप्रतिम झालेलं आहे सगळं जेवण. सुप्रतिम बोलायला येत नाही यांना अजिबात. आता आपण जेवणाची मजा घेऊया. जेवायला या जेवायला सगळेजण.